Minister, Mr. Tanio Monserrat, Secretary Revenue, Mr. Sandeep Jekis आसा. आमी आयच्या कॅबिनेटाचे डिसिजन proposal for creation of 28 posts in the department for the empowerment of person with a disability ह्या आयच्या कॅबिनेटान सँक्शन जाले 28 पोस्ट. Second is an proposal for filling of 2 posts of the assistant professor in Department of Neurology in Goa Medical College on contract basis. Third one, fixation of the rate for calculating the occupancy price to paid for the regularization under section 38 of the Goa Land Revenue Code 1968. हाच्या अंतर्गत आम्ही लँड रेट्स जे आसा म्हजें घर ह्या स्किमीच्या अंतर्गत ताच्या खातीर फायनलायज केल्ले आसा. रेट सांगता हांव फिक्स केल्या ते आयज नोटिफाय जातले सांगपाक कितें हरकत आसा तुमकां. इट इज एन pre-1972 जे आहा हाज्या खातीर 25 रुपीज पर स्क्वेअर मिटर आसतलो एज एप्लिकेबल. जेची लँड 200 आहा 300 आहा 400 आहा तिका त्यांनी दीस इज फॉर सनत क्लास 1 सनत दितले डायरेक्टली जेचे घर गव्हर्मेंट लँडान आसा 1972च्या पयलीं. तो विशय मागीरचो तेजेर आत्तां आमी डिस्कस करिना. तुका हांगासर सांगता आसतना होच विशय सांगता हांव फक्त. Between 1973 to 1986, 50% of the minimum land rate means 50% of the circle rate. For example, circle rate जर त्या विलेजीन 200 रुपया असलो जाल्यार ताका 100 रुपया पे करचे पडटले. Third one is in 1987 to 2000, 75% of the minimum land rate म्हणजे एखाद्या विलेजीत जर सांग्या वयल्या 100 रुपया सर्कल रेट जर आसत जाल्यार ताका 75 रुपया पे करचे पडटले. त्या टायम नोटिफायड इन 2014. सर्कल रेट सगळे लास्ट नोटिफायड 2014 केल्ले आहा. द रेट वील नॉट गो बिलो 50 रुपीज. आनी खंयच्याय विलेजीन 60 रुपया सुद्दां आसा तशें म्हणून बिलो 50च्या सकयल गेल्लो ना. फोर्थ वन इज एन फ्रॉम 2001 टू 2014 मिनिमम लँड रेट जो आसा तो एप्लिकेबल जातलो. म्हणजे खंयसरूच 2001 साला पासून 2014 साला पर्यंत जर कोणी चुकून गव्हर्मेंट लँडान घर बांदला जाल्यार जो सर्कल रेट आसा तोच सर्कल रेट ताका फारीक करचो पडटलो, कमी न्ही. दीस इज रिगार्डिंग टू द गव्हर्मेंट लँड ऑन एनक्रोच्ड प्रॉपर्टी. एक्झॅक्टली रायट. 2014च्या पयलीं 15 वर्साची रेजिडन्स सर्टिफिकेट आसपाक जाय. तो तूं रोकाच्या अंडर यो तें जेन्ना हांव उलयतलो तेन्ना सांगपाचें तुका. तें ताका घर जर तो आमी त्या खातीर म्हटलं तुका 1972च्या पयलींचें घर जर आसत जाल्यार ताका कसलेच पयशे भरचे पडचे ना. म्हणजे तो निव्वळ आमी म्हणटा आमचो मूळ गोंयकार ताका फक्त 1000 रुपया भरून ताका सनद सर्टिफिकेट मेळटली. 1000 रुपया पंचायतीक भरून तेजें घर कायदेशीर जाल्ल्याची ताका सर्टिफिकेट मेळटली. तें हांव तुका मागीर म्हाजें भाशण उलयतना सांगता परत. ओके. मागीर कोण विरोध करता तांकां करूं न्ही. Fixation of the rate for calculating the compensation to be paid to the comunidad for regularization of encroached under Article 372B of the Legislative Diploma number 2070 dated 15/4/1971. हाजे रेट सांगता आसतना जो प्रायर टू 1972 आसा कोमुनिदादीच्या प्रॉपर्टीन एनक्रोच करून घर बांदला जाल्यार ताका 25 रुपीज पर स्क्वेअर मिटर प्लस 20% पेनल्टी. म्हणजे आमी कोमुनिदादीक 25 रुपया दिवनूय बी 20 रुपयाची पेनल्टी दिता. 20% कोमुनिदाद 20% ऑफ दॅट अमावंट टोटल अमावंट. म्हणजे जागो जर 300 स्क्वेअर मिटर मॅक्झिमम दिलो जाल्यार तेजे 25 त्रिक 75 म्हणजे 300 into 25 प्लस 20% ऑफ दॅट 7500 रुपया प्लस 20% जाले तेजे. कोमुनिदादीक मॅक्झिमम 300च त्याच्या वयर ना. 300 किंवा घर आणि घरा भोवतीलो 1 मीटर 2 मीटर सॉरी घर आणि घरा भोवतीलो 2 मीटर. गव्हर्मेंटाक मॅक्झिमम 400 आणि ना जाल्यार जेच्या पोझेशनान आहा तो घर आणि घरा भोवतीलो 2 मीटर. हांगासर फक्त 20% ऑफ द पेनल्टी ऑफ दॅट व्हॅल्यू. सेकंड 1970 टू 1986 50% ऑफ द सर्कल रेट प्लस 20% इज द पेनल्टी. म्हणजे 400 रुपया जर रेट असलो जाल्यार ताका 200 रुपया
पर स्क्वेअर मीटर पडलो, प्लस 40 रुपया एक्स्ट्रा पडले, म्हणजे 240 रुपया पर स्क्वेअर मीटर पडलो. थर्ड वन 1987 to 2000, 75% ऑफ द सर्कल रेट प्लस 20% पेनल्टी. आणि अगेन नाव इन 2001 to 2014 ताका 100% सर्कल रेट पे करपाक जाय प्लस 20% पेनल्टी. म्हणजे कोमुदादीचो दोन गजाली आमी करता. एक, तेंचो कन्सेंट मागला. दुसरो, तांकां सर्कल रेट फारीक करता जो तांकां एक्चुअली मेळटालो, प्लस 20% पेनल्टी दिता. आनी हरशीं तांच्या कायद्या प्रमाणे तांकां 20 वर्सांचो फोरो भरून तांकां जो हे मेळटालो, जागो मेळटालो. द सेम वी आर डुईंग हियर. जे एडवान्स पयशे भरप म्हणजे 20%चो 20 वर्सांचो फोरो भरल्या पेक्षा चड पयशे जाताय. त्या खातीर आमी खंयसरूच कोमुदादीचो जागो एनक्रोच केल्ल्यांची फाट थोपटी ना. तांकां वयल्यान पेनल्टी दिवन तेंचे पयशे भरपाक लायता, तांचो कन्सेंट घेवपाक लायता. आमी म्हटलां जर, आनी ही एनक्रोचमेंट जी आहा पळय न्हू, ही तेन्ना केन्ना तरी सरकाराच्या वेळार जाल्ली. जमनी तेंच्यो, तेंच्यांनी एनक्रोच करूंक दिवंक जायना आसल्यो, तेंच्यांनी दिल्या. ते आज लोकांची घरां मोडूंक दिवची अशें आमी म्हणना. क्रायटेरिया फुलफील 15 वर्सांची रेजिडन्स सर्टिफिकेट कंपल्सरी आसपाक जाय. 2014च्या पयलीं त्यांनी घर बांदलेलें आसपाक जाय. ते आमी कोर्टा कडेन, आमचे ऑलरेडी कोर्टाची केसी सगळे अप्लाय करूंक शकता. इट इज सब्जेक्टेड टू द बाकीचो. मागीर आमी कोर्टातले मेन केसीक आमी पार्टी आहा, सो दॅट वी आर वर्किंग ऑन इट. हां, दुसरे पयशे जे आसा पळय न्ही, हे डायरेक्टली 100% अमावंट वील गो टू द कोमुनिदाद. 100% अमावंट जी आमी घेता ती सगळी कोमुदादी वयता. आनी ती तेन्नाच वयतली, डायरेक्टली इंडिविज्युअली तेंच्या अकाउंटाचेर जमा जातली. Okay. Item number 5, approval to the handover of complete possession ownership of the tenements allotted to the displaced person of the 4-lane NH17B landslide and fire victims at the Sada and Katem Baina in Marmagoa Taluka, at Chimbal in Tiswadi Taluka, along with the undivided portion of the land to allotee. 3 जाग्याचेर हे टेनामेंट सरकारान 1990, 91 आनी 2000 सालांत दिल्ले. अशे जवळपास 400 लोक आसा. अजुनूय बी ते तेंच्या टांगती तलवार तशीच आसली. ते आमी क्लियर करपाचें थारायलां. हे टेनामेंट्स डायरेक्टली फक्त 1000 रुपया भरून आमी डायरेक्टली ओनरशिपा सयत तांकां दिता. म्हणजे म्हज्या घरांतलो हो एक मुद्दो आसा. 1000 रुपया पर हावस तांकां ओनरशीप सयत दिता आमी, कारण तेंचे ऑलरेडी टेनामेंट थंय आसा. ते डेलिबिटेड कंडिशनान आसा. ना, हे 1000 रुपया पर फ्लॅट सरळ. 400 केसीस आहा मिनिमम. आयच्या मिटिंगेचे, कॅबिनेटाच्या मिटिंगेचे हेच डिसिजन आशिल्लें. नेक्स्ट, मानादीक होम मिनिस्टर अमित शहाजी हे गोंयांत येता 4 तारखे दीस. तांचो कार्यक्रम आमी म्हजें घर हाजो खास करून इनॉग्रेशनचो कार्यक्रम आसतलो. ते टेंटेटिवली गोंयांत 4:30 म्हटल्यार पावता. आमी पुराय गोंयभरच्या लोकांक, सगळ्या जाणांक जे जे बेनिफिशरीज आसा म्हज्या घर ह्या योजने सकयल हांव वाचता, त्या सगळ्या जाणांनी फॉर्म कलेक्ट करपाक सुद्दां त्या कार्यक्रमाक येवचें. फर्स्ट कम फर्स्ट बेसिसाचेर तांकां फॉर्म हे थंयसर आमी दितले. सगळ्यांची येवपाची सोय ही सरकारान केल्या. त्या खातीर सगळ्या ग्रामपंचायतींतल्यान एप्रॉक्सिमेटली 2 वरांचेर बस सुट्टली. मॅक्झिमम टू मॅक्झिमम 4 वरांचेर वेन्यूचेर पावचे. लोकांच्या च्या सयत जेवणाची वेवस्था सरकारान थंयसर केल्ली आसा. म्हणून फर्स्ट कम फर्स्ट बेसिसाचेर सगळ्या जाणांनी फॉर्म कलेक्ट करपा खातीर हांगासर येवचें. ह्या कार्यक्रमाक आमी वर्च्युअली इनॉग्रेशन ऑफ द वेरियस प्रोजेक्ट दवरल्या. 7 प्रोजेक्ट जे NBCC करता. जुंता हाऊस आसतलो, गव्हर्मेंट गॅरेज आसतलो, प्रशासन स्तंभ आसतलो, सर्कीट हाऊस आसतले. हे पुराय 7 प्रोजेक्टांचो फावंडेशन स्टोन आमी होम मिनिस्टराच्या हस्ते लायता. 4 टुरिझम डिपार्टमेंटाचे प्रोजेक्ट, युनिटी मॉल, टाउन स्क्वेअर, छत्रपती शिवाजी महाराज फोर्ट अँड अपग्रेडेशन ऑफ द हार्बलेम वॉटरफॉल हाजो फावंडेशन स्टोन अमित शहाजीच्या हस्ते लागतलो. 2 प्रोजेक्ट इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाची हाऊस आसा बिचोले आनी म्हापसा, तांचे लायता. 3 प्रोजेक्ट गोवा मेडिकल कॉलेजचे वीच इज एन फावंडेशन स्टोन लायता. आनी 2 प्रोजेक्ट PWDचे वीच इज एन पुलीस हावजींग हाजो आमी फावंडेशन स्टोन लायता. पर्वरी एक आनी दुसरो आल्तीन आहा.
व्हर्च्युअली इनॉग्रेशन ऑफ द डिफरंट प्रोजेक्ट. एक प्रोजेक्ट गोवा डेंटल कॉलेज हाजे व्हर्च्युअली इनॉग्रेशन आसा. वन प्रोजेक्ट ऑफ द स्मार्ट सिटी DB ग्राउंड एट पणजी ताजें व्हर्च्युअली इनॉग्रेशन जातलें. आनी व्हर्च्युअली इनॉग्रेशन ऑफ द विटनेस रूम ऑफ नॉर्थ गोवा आनी साऊथ गोवा सेकंड इन द कंट्री. आतां पर्यंत विटनेस रूम हे म्हणजे गोंयान आमी दुसरे आसा पुराय देशांत करपी. विटनेस रूम अजून कोणी तशा पद्दतीत कलेक्टरांनी करूंक नाशिल्ले. ओके. व्हर्च्युअली फ्लॅगिंग ऑफ द 4 व्हॅन ऑफ द फॉरेन्सीक सायन्स. ओके. ताज्या उपरांत स्वयंपूर्ण गोवा आनी एक MOU सायनींग आसा. स्वयंपूर्ण गोंय एक 5 वर्सां पुराय जाता. ताज्या निमित्तान स्वयंपूर्ण बूक हो इनॉग्रेट करतले. 5 वर्सां कंप्लीट जाता म्हणून. मागीर सायनींग ऑफ द MOU विथ द GHRTC एंड मेधावी स्कील युनिवर्सिटी. आमच्या ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनान जितको स्टाफ आसा ताका स्किलिंग अपग्रेड करपा खातीर आमी मेधावी युनिवर्सिटी हाजे कडेन टायप केला. त्या सगळ्या भुरग्यांक फ्री ऑफ कॉस्ट आमी तांकां स्किलिंग एड्युकेशन दिता. मेधावी युनिवर्सिटी इज अ डेल्ली बेस्ड युनिवर्सिटी एप्रूव्ड बाय द BHO. म्हणजे हे आमचे बाय दॅट ग्रॅज्युएशन कमिशन तांच्या खातीर एप्रूव्ड आसा. अपग्रेडेशन म्हणजे कोण 8वी आहा ताका 10वी मेळटली सर्टिफिकेट, 10वी आहा ताका 12वी मेळटली, 12वी आहा ताका ग्रॅज्युएट मेळटली. कोण ITI आहा ताका ताज्या फुडली ऑनलायन एग्जाम्स सगळ्यांक. तांकां तेंच्यो 3 म्हयने 6 म्हयने 1 वर्स अशे डिफरंट टेन्युअर्स आसात. आनी हांकां सगळ्या जाणांक फ्री ऑफ कॉस्ट सरकार शिकयतले. कारण दे आर वर्कींग विथ अस इन अ ह्युमन रिसोर्स कॉर्पोरेशन म्हणून. इन फ्युचर तांकां बेटर प्रॉस्पेक्ट्स मेळचे म्हणून तेंचें क्वॉलिफिकेशन अपग्रेडेशन करपाचें काम आमच्या सरकारान घेतलां. तेंच्यो फीज सगळ्यो आमी बेर करता त्या खातीर. तेंच्यांनी फक्त ऑनलायन शिकपाचें आनी परिक्षाच दिवपाची. सेकंड इज एन सायनींग ऑफ द MOU बिटवीन द GPARD एंड कॅपेसिटी बिल्डिंग कमिशन अंडर द कर्मयोगी भारत. गव्हर्मेंट ऑफ इंडियाचें कॅपेसिटी बिल्डिंग मिशन आसा. हाज्या अंतर्गत कर्मयोगी भारत हाच्या अंतर्गत आमी MOU सायन करता. गोंय हे पयलें राज्य आसा जेंच्यांनी आपले 100% एम्प्लॉईज दे आर अंडर कर्मयोगी मिशन हाच्या अंतर्गत सगळ्या जाणांक ऑनलायन डिफरंट कोर्सीस करपा खातीर ऑन बोर्ड घेतले. रोजगार मेळाव्याची आमी जवळपास 230 लेटर्स फर्स्ट स्टाफ सिलेक्शन कमिशनाचो पयली लेटर्स ही आमी तांच्या हस्ते टोकन लेटर्स दिता. ताज्या उपरांत फेलिसिटेशन्स ऑफ द फॉलोइंग ऑफिसर्स कम पर्सन इन द हँड ऑफ द ऑनरेबल होम मिनिस्टर. फेलिसिटेशन ऑफ द स्वयंपूर्ण मित्राज 5 स्वयंपूर्ण मित्रांचे आमी फेलिसिटेशन करता की जेंच्यांनी कंटिन्युअसली 5 वर्सां खूब बरें काम केलां तांचें. फेलिसिटेशन ऑफ द पंचायत आनी म्युनिसिपालिटीज अशा 2, 4 आनी 1 म्युनिसिपालिटी मेळून 5 जाणांचे जेंच्यांनी खरेंच स्वयंपूर्ण गोंय ह्या मिशनांत बरें काम केलां त्या पंचायतीचें आनी म्युनिसिपालिटीचें आमी फेलिसिटेशन करता. फेलिसिटेशन ऑफ द नॅशनलायज्ड बँक्स फॉर द बेस्ट परफॉर्मन्स इन द प्रधानमंत्री जनजीवन योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना आनी अटल पेन्शन योजना. गोंयकारां खातीर सगळ्यांत चड बेनिफीट दिवपी ज्यो बँको आसा तांचें फेलिसिटेशन होम मिनिस्टराच्या हस्ते जातलें. फेलिसिटेशन ऑफ द स्टेट गव्हर्मेंट डिपार्टमेंट द बेस्ट एक्टिविटी ड्युरींग द सेवा पखवाडा. बरी एक्टिविटी कोणी केल्या त्या डिपार्टमेंटाचें फेलिसिटेशन जातलें. फेलिसिटेशन ऑफ द सेंट्रल गव्हर्मेंट डिपार्टमेंट हू इज इन द स्टेट बेस्ट एक्टिविटी इन सेवा पखवाडा केल्या तांचें फेलिसिटेशन होम मिनिस्टरचे हस्ते जातलें. ताज्या उपरांत मेन कार्यक्रम वीच इज एन लॉन्च ऑफ म्हजें घर ही योजना माननीय होम मिनिस्टर अमित शाहजीच्या हस्ते हाजें इनॉग्रेशन जातलें. शॉर्ट ड्युरेशनचो व्हिडिओ आनी ताजें कंप्लिटली डॉक्युमेंटेशनचो बूक वीट वील बी द लॉंग लास्टींग गव्हर्मेंटाचो एक डॉक्युमेंट म्हणून कायमचो उरतलो जे आमी सगळ्या पंचायतींनी म्युनिसिपालिटींनी आनी डिपार्टमेंटांनी दितले जेणे करून वीच वील बी द फूल प्रूफ. फॉर्म कसो आसचो, सर्टिफिकेट कशी दिवची, एप्लाय कशें करचें हाज्या सहीत ती आमी बुकलेट काडटा आनी ती बुकलेट आमी सगळ्या लोकां मदीं पावयतले म्हणजे डिपार्टमेंटाच्या मदीं आसतली. तेतूर तेज्या उपरांत डिस्ट्रिब्युशन ऑफ द सनद आनी सर्टिफिकेट जे आमी 11 लोकांक वेगवेगळे दितले. 11 12 तालुक्यांतल्यान वेगवेगळे 2 मनीस आमी हेज्या खातीर सिलेक्ट केल्ले आसा.
distribution of the certificate issued by the deputy collector to houses existing prior to 1972 ही पहिली 2 मनशांक दितले आमी तेंच्या कडल्यान एप्लाय करून घेतले आनी दितले. सद्या पयलीं प्रोटोटायप दिवपाक जाय म्हणून आमी तेंच्या कडल्यान एप्लाय करून घेतला आनी दितले. लॉन्च जरी मागीर जातले आसत जाल्यार कार्यक्रमाक आमकां दिवपाक जाय म्हणून तेंच्या कडल्यान एप्लाय करूनय घेतला. Distribution of the order issued by Panchayat for regularization of the house existing prior to 1972 ही तेका सर्टिफिकेट दितले 2 जाणांक. By distribution of the order issued by municipality for regularization of house existing prior to 1972 by municipality. By distribution of the forms for regularization under section 38A of the Goa Land Revenue Code 1968. फॉर्म डिस्ट्रीब्यूट करतले ज्याचो पयलो फॉर्म आमी 2 जाणां खातीर डिस्ट्रीब्यूट करतले लँड रेव्हेन्यू कोडाच्या अंतर्गत. डिस्ट्रीब्यूशन ऑफ द फॉर्म फॉर द रेग्युलरायझेशन अंडर द कोड ऑफ कोमुनिदाद तेजे फॉर्म आमी हांगा डिस्ट्रीब्यूट करतले 2 जाणांकूच दितले प्रत्येक फॉर्म आनी स्टेजीर चड लोकांक आफोवचे ना. पण हे फॉर्म बाकीच्या लोकांक सगळ्यांक थंय मेळटले फर्स्ट कम फर्स्ट बेसिसचे त्या खातीर म्हटलां. जो कोण येता तितक्या लोकांक फॉर्म हे मेळटले त्या सगळ्या लोकांनी ऑटोमॅटिकली आमकां 6 म्हयन्या भितर एप्लाय करपाक जाय. ताज्या उपरांत डिस्ट्रीब्यूशन ऑफ द सनद अंडर द गोवा एबॉल्युशन प्रोप्रायटरी टायटल्स ऑफ द ग्रँड ताज्या पयलीं गोवा रेग्युलरायझेशन ऑफ अनऑथोरायज्ड कन्स्ट्रक्शन एक्ट 2014 रोका एक्टाच्या अंडर आमी आतां तो अमेंड केलो. पयलीं भितर खुबशे प्रॉब्लेम्स आशिल्ले आनी लोकांची घरां रेग्युलरायज जायनाशिल्लीं 8,000 केसी सुमार पेंडींग आसल्यो. त्या खातीर रिलॅक्स केलो सेटबॅक रिलॅक्स केलो. तेजो वे आसलो तो तेका 5 वर्सांनी तेणी करचो एक्सेस आशिल्लो तेजो तेणी थोडेसा प्लॉटा आपले तेजो एरिया 200च्या पेक्षा मातसो चड आसलो तेका रिलॅक्सेशन दिलें. एखादे दुसरे भितर बारीकशे कमर्शियल कितें तरी एक्टिविटी आसली जाल्यार तेकाय रिलॅक्सेशन आसा त्या एक्टांत आमी अमेंडमेंट केला तें आनी तेज्या अंडर आमी आतां परत दिवपाक सुरू करता फाल्यांच्यान. डिस्ट्रीब्यूशन ऑफ द सनद अंडर इवॅक्यू प्रॉपर्टी मयाच्यो ज्यो इवॅक्यू प्रॉपर्टी त्यो आसा तेज्या अंडर दितले. डिस्ट्रीब्यूशन ऑफ द FRA एक्ट फॉरेस्ट रायट एक्ट हाज्या अंडर आमी तेंच्यो क्लास 2 सर्टिफिकेट्स दिवपाच्यो थारायले. डिस्ट्रीब्यूशन ऑफ द सनद ऑफ फ्लॅट अलॉटी बाय द गोवा रिहॅबिलिटेशन बोर्ड हेज्या अंतर्गत तेज्या फ्लॅटाच्यो सनदी दितले. आनी डिस्ट्रीब्यूशन ऑफ द सनद इशूड अंडर 20 पॉयंट प्रोग्राम 20 कलमी कार्यक्रम वो फक्त 20 कलमीच करून दवरलेलो. त्या लोकांक सगळ्यांक टांगती तलवार व्हडली आशिल्ली तेंची घरां आतां डॅमोलिश जावपाक लागली. तांकां पयले फावटी डायरेक्टली क्लास 1 ऑक्युपन्सी दिता. जो कोणी विकून सुद्दां आयज ज्याच्या कडेन आसा पळय न्ही म्हणजे जो इन पॉझेशनान आसा आनी तेजे डॉक्युमेंट आहा तेच्या कडेन एनक्रोच न्हू ए मनशान बीक विकलें बी मनशान सीक विकलें सी कडेन डॉक्युमेंट आसा जाल्यार तेका आमी डायरेक्टली सनद ही तेज्या नांवार दितले. तेका एची बीची वेगळी आनी सर्टिफिकेट बीन हाडपाची ना. लिंक तेणी एस्टाब्लीश केल्या पुरो. ओके. ताज्या उपरांत मानाधीक अमित शाहजी हे पुराय सगळ्या लोकांक एड्रेस करतले आनी हो कार्यक्रम सोंपतलो. अशा पद्दतीन म्हजें घर ह्या स्किमीचें लॉन्चिंग आमी देशाचे मानाधीक होम मिनिस्टर सहकार मंत्री श्री अमित शाहजी म्हणजे एक हिस्टॉरीक स्कीम गोंयच्या सामान्य मनशाच्या दृश्टीन म्हत्वाची आशिल्ली. म्हणजे पेडण्या पासून काणकोणकार पर्यंत आमी पळयता जो मूळ गोंयकार आसा जो गांव वाठारांत रावता मागीर तो SC ST OBC जनरल कोणूय आसूं न्ही किंवा तो मुन्सिपाल्टीन रावपी आसूं न्ही 72च्या पयलींच्या घरांतलो आसूं न्ही ह्या सगळ्या जाणांक म्हणजे तेजें घर तेज्या नांवार जावपाचो आमी जशें म्हणटा घराची दारां उगडी जातली तशी ह्या स्किमीची दारां उगडी जातली. मूळ गोंयकाराक ताजें घर हें तेका मेळटलें हेजी आमी आस्त बाळगिता. 6 म्हयने पर्यंत फुडले एप्लाय करपा खातीर आमी फॉर्म्स पयलीं म्हणटा तशें सगळ्यांक डिस्ट्रीब्यूट करतले. 6 म्हयन्या भितर तेंच्यांनी एप्लाय करपाक जाय. तेज्या फुडल्या 1 वर्सा पर्यंत हेजो स्क्रुटनी प्रोसेस लोकांक खंयसरूच कटकटी न करता डॉक्युमेंट सुद्दां कितें जाय तेजेर फॉर्माचेर सुटसुटीत रित्या घालतले. तितकेच डॉक्युमेंट लावन तेंच्यांनी एप्लाय करपाचें. फॉर्म घेता आसतनाच तेजो फॉर्म ओके आसा काय ना हो पळोवनूच घेतले. म्हणजे तेणी आनीक फावटी मारपाच्यो ना. तेणी वांगडाच आपलो 1,000 रुपया भरपाचे जाग्यार 1,000 रुपया भरपाचो. कोणी कॅल्कुलेट करून 300 रुपया भरपाचे जाल्यार म्हणजे 3,000 7,000 5 कितें तें भरून ताका क्लास 1 सर्टिफिकेटी डायरेक्ट वेगवेगळे प्रोग्राम करून प्रत्येक कडेन दिवपाचें अशें आमी थारायलां. जेणे करून सामान्य मनीस त्याचो आमी हॅपिनेस इंडेक्स गोंयांतलो वाडपाक जाय हाज्या खातीर म्हजें सरकार काम करता. म्हाका खात्री आसा की
पयले फावटी अशा पद्दतीत आपल्या रावत्या घराचे डॉक्युमेंट्स जेन्ना मेळ्ळे तेन्ना मनीस समाधानी जातलो, ताचा हॅपिनेस इंडेक्स हो नक्कीच वाडटलो हाची म्हाका खात्री आसा. ही फॉर्मां आमी एकदां लॉन्च जाली काय मागीर ते दितले. ही फॉर्मां दिवपाक ताका नोडल ऑफिसर वेगवेगळ्या फॉर्मा खातीर वेगवेगळे नोडल ऑफिसर्स आसतले. थोडी आमकां पंचायतीनूच दिवपाक जाय, पंचायतींतल्यान सर्टिफिकेट मेळटलें. मागीर रोकाचे ऑलरेडी आमचो डिसायडेड आसा, डेप्युटी कलेक्टर आसा. आमची म्हणजे सनद इशू करतलो आमचो डेप्युटी कलेक्टर. तेज्याच बरोबर आमी स्पेशल ऑफिसर्स नॉमिनेट करतले तालुका वायज. मजी घर ये योजना लॉन्च करने के लिए, मेरा घर ये योजना लॉन्च करने के लिए देश के होम मिनिस्टर जो गोवा में आगे 4 तारीख को आ रहे हैं, उनके हस्ते डिफरेंट प्रोजेक्ट का फाउंडेशन स्टोन और इनॉग्रेशन हम कर रहे हैं. 7 प्रोजेक्ट का फाउंडेशन स्टोन हम लगा रहे हैं विच इज़ अ मेजर प्रोजेक्ट इन द स्टेट. प्रशासन स्तंभ है, जुनता हाउस, सर्किट हाउस, इस तरह के डिफरेंट प्रोजेक्ट का फाउंडेशन स्टोन लगा है. 4 टूरिज्म डिपार्टमेंट के फाउंडेशन स्टोन, यूनिटी मॉल है, टाउन स्क्वायर छत्रपति शिवाजी महाराज फोर्ट, अपग्रेडेशन ऑफ द हर्बलेम वाटरफॉल. बाकी डिपार्टमेंट के वेरियस प्रोजेक्ट्स इनका भी फाउंडेशन स्टोन लगाएगा. हम वर्चुअली इनॉग्रेशन कर रहे हैं. डेंटल कॉलेज का एक प्रोजेक्ट ऑफ द स्मार्ट सिटी का ग्राउंड वो इनॉग्रेट कर रहे हैं और ई विटनेस रूम भी हम इनके हस्ते इनॉग्रेट कर रहे हैं. स्वयं आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा को 5 साल कंप्लीट होने पर हम उसका स्वयंपूर्ण गोवा बुक हम लॉन्च कर रहे हैं. वी आर साइनिंग द MOU बिटवीन अवर ह्यूमन रिसोर्स डेवलपमेंट कॉर्पोरेशन एंड मेधावी यूनिवर्सिटी टू अपग्रेड द स्किल्स ऑफ आवर स्टाफ. हम MOU साइन कर रहे हैं. जीपाट और मिशन कर्मयोगी, गोवा पहला राज्य है जिन्होंने मिशन कर्मयोगी जो इम्प्लीमेंट किया. रोजगार मेलावे के अंतर्गत हम फर्स्ट टाइम स्टाफ सिलेक्शन के अंतर्गत हम लेटर उनको दे रहे हैं. और स्वयंपूर्ण गोवा को 5 साल कंप्लीट होने पर स्वयंपूर्ण मित्र उनका फेलिसिटेशन कर रहे हैं. पंचायत म्यूनसिपलिटी इनका फेलिसिटेशन कर रहे हैं. द बेस्ट परफॉर्मिंग ऑफ द नेशनलाइज्ड बैंक इन PMJJY, PMSBY एंड अटल पेंशन, उनका भी फेलिसिटेशन हम होम मिनिस्टर के हस्ते कर रहे हैं. इस स्कीम के अंतर्गत 11 डिफरेंट स्कीम्स हैं. वो 11 डिफरेंट स्कीम का 2 बेनिफिशरीज को हम सर्टिफिकेट डिस्ट्रीब्यूशन ऑनरेबल प्राइम मिनिस्टर होम मिनिस्टर के हस्ते हम दे रहे हैं. मुझे पूरा यकीन है कि गोवा में 60 साल के बाद पहली बार किसी को खुद के घर के ओरिजिनल डॉक्यूमेंट देने का काम मेरी सरकार कर रही है. और इस कार्यक्रम में सभी गोवा के हर एक तालुका से जो बेनिफिशरीज हैं, 1972 के पहले वाले घर वाले और 2014 के पहले जिन्होंने घर बनाए हैं, चाहे वो कोमुनिदाद लैंड पे हो, चाहे वो गवर्नमेंट लैंड पे हो, चाहे वो प्राइवेट खुद के लैंड पे हो, उनके घर यानी रेगुलराइज करके सरकार ने ये कदम उठाया है. और उस कार्यक्रम में होम मिनिस्टर यहाँ पे आ रहे हैं. मैं गोवा सरकार की तरफ से, गोवा लोगों की तरफ से उनका बहुत बहुत स्वागत करता हूँ. डेफिनेटली हर एक स्कीम के अंतर्गत जितने बेनिफिशरीज गोवा से हैं, उन्होंने सभी ने वहाँ प्रेजेंट रहना. सभी के लिए हम वहाँ पे फॉर्म डिस्ट्रीब्यूशन का कार्यक्रम हो जाएगा. इस कार्यक्रम को सबको मैं इनवाइट कर रहा हूँ. 4 तारीख को श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियम 4 बजे वहाँ पहुँचना है. 4 बजे से लेके 8 बजे तक ये कार्यक्रम चलेगा. थैंक यू.